भावना देवाबद्दल सगळ्यांची, या भारतामध्ये जे जे लोक राहतात देवाबद्दल सगळ्यांची भावना एकसारखी असते. आणि तसेही हनुमानजी म्हणते, सब सुख लय तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो को डरना. आणि त्याच गोष्टीसाठी हनुमान चालीसा धीर, बल आणि भूत जे असतात त्यांना लांब ठेवण्यासाठी, आणि राजकारणामध्ये खूप सारे भूत आजूबाजू असतात आणि त्या दूर करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी आणि मनाला जीवनामध्ये धीर आणण्यासाठी ही हनुमान चालीसा आपण करतोय. मला वाटतंय की भावना कोणाची वेगळी होऊ शकत नाही. वेळानुसार त्यांची भावना वेगळं होतात काही लोकांची. वैभव म्हणाले की उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी येऊन हनुमान चालीसा पठण मला वाटते देवाच्या ठिकाणी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, पण एवढा मोठा तीर्थस्थान येणाऱ्या काळामध्ये हनुमानजीचं अमरावतीमध्ये होणार आहे, पूर्ण विदर्भामध्ये. आणि तसेच त्यांचं दुर्लक्ष विदर्भात नेहमी राहिलेलं, पूर्ण महाराष्ट्रामध्येच दुर्लक्ष त्यांचं राहिलेलं आहे. मला असं वाटतं त्यांनी सुद्धा एकदा येऊन इथे आशीर्वाद घेतला पाहिजे, हनुमान चालीसेचं पठण केलं पाहिजे. कारण जेवढा संकट त्यांच्यावर आलेला आहे त्या हनुमानजीचा अपमान केल्यामुळे त्यांच्या जीवनात एवढं संकट ते पाहत आहे. तर मला वाटतं हनुमान चालीसा वाचून काहीतरी संकट दूर होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही पण त्यांना निमंत्रण देत आहे का उद्धव ठाकरे परिवाराला? देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात. देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे. कारण जेव्हापासून हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केला तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आउट. आणि आताही जेवढेही उरलेले आहेत तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे. मला वाटतं त्यांनी लवकर हनुमान चालीसाचं पठण घरी ठेवला पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे. पण दुसरीकडे संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना, या दोन्ही पक्षामधील 25 ते 30 आमदार जे आहेत ते भाजपात विलीन होईल. कोणते पक्षाचे? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात विलीन होईल. मला असं वाटतं जे सकाळी उठून 9 वाजता पोपटसारखे बोलतात ते सगळे महायुतीचे घटक आहे आमचे. आणि कोणतीही भारतीय जनता पार्टी या आपले स्वतःच्या घरामध्ये कोणताही फूट टाकणार नाही एवढा विश्वास मला आहे. कारण आमचे देवेंद्र फडणवीसजी त्यांना आपलं सोबती आणि आपले घटक म्हणून घेऊन चालतात. तर आमची नजरा एकदम क्लिअर आहे. फूट टाकण्याचा प्रयत्न या पोपटांनी करू नये एवढीच त्यांना मी विनंती करतो. तरी नाशिक मधलं प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. भोंदूबाबा अशोक खरात, त्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा देखील आता राजीनामा झालेला आहे. त्यांची चौकशी करावी अटक करून अशी मागणी जे विरोधक करतायत सुषमा अंधारेंनी कसं पाहता? मला माहित नाही किती लोक काय काय बोलतात, पण जे भोंदू बाबा आहे आणि जे प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे ते खूप मन दुखवणारे आहे. कारण आम्ही भावना घेऊन आम्ही आमचे कामं करतो, आम्ही भक्ती करतो, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या भोंदू बाबा असे प्रकार करत असेल आणि जेही व्हिडिओ महिलांचे व्हायरल बाहेर केलेले आहे ते प्रायव्हसी हनन केलेली आहे त्या महिलांची. ते भोंदू बाबाला तर मला वाटते चौऱ्यावर आणून त्याला फाशी दिली पाहिजे. त्यापेक्षा कमी सजा ते डिझर्व नाही करत. सरळ चौरायावर आणून एक रेपिस्टला कशी आम्ही मांग करतो सोमोटो मध्ये आणून त्याची अशी परिस्थिती केली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये असे मुकुटे लावून जे स्वतःला स्वघोषित जे महाराज असतात त्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि आमची भावना महिलांची या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्यांनी दुखवलेली आहे त्यांना सजा 100% झाली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकीत आहे ते नाराजी दर्शवणारे होते, नेमकी नाराजी कोणावर होती? मला असं वाटतं की तुम्ही माझे स्टेटस जे मी पर्सनल माझे स्टेटस टाकते ते तुम्ही बातम्यांमध्ये घेता. कधी कधी नाराजगी जे असतात जरुरी नाही की ते स्टेटसवर टाकूनच नाराजगी असते. काही गोष्टी आपल्या मनाला शांती देणारी असतात आणि त्या प्रकारे स्टेटस असतात माझे. तुम्ही त्यामुळे म्हटलं की जेवढा ज्यांच्यावर आपण पूर्ण मनापासून विश्वास ठेवतो त्यांच्याचकडून विश्वासघात होतोय. राणांचा राजकारणात विश्वासघात झालाय का? जीवनात फक्त राजकारण हा सब्जेक्ट नाही आहे. जीवनात इतरही सब्जेक्ट खूप असतात आणि त्या लागूनही खूप सारे विषय असतात. नुसतं राजकारण हे काही माझा पिंड नाही आहे. दुसरे क्षेत्र असतात, दुसरे रिलेशन्स असतात, दुसरी काही गोष्टी बरीचशी गोष्टी असतात. पण जे तुम्ही टाकताय मला वाटतं काही काही गोष्टी पर्सनली असतात. त्याला प्रेझेंट ऍज अ पॉलिटिकल करू नका एवढीच विनंती आहे.